पाहूया। जय श्रीरामाची घोषणा देत मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये मुंबईहून आस्था ट्रेन ही अयोध्येला सोमवारी रवाना झालेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं आस्था ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा याशिवाय आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी हे उपस्थित होते। 24 मार्च पर्यंत मिशन अयोध्या हे अभियान सुरू राहणार असल्याचंही कळतंय। 1400 रामभक्त अयोध्येला आस्था एक्सप्रेसने निघाले आहेत। प्रभू रामचंद्राचं रामलल्लाचं दर्शन करणार आहेत। आमच्याकरता खूप आनंदाचा दिवस आहे की आज आम्ही या आस्था एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली। सर्व रामभक्त आहेत। ट्रेनचं भाडं जे आहे, ट्रेनच्या तिकीट काढून रामभक्त गेले आहेत, ट्रेनच्या तिकीट काढून रामभक्त गेले आहेत आणि त्यामुळं अत्यंत आनंदाने उत्साहाने गेलेले आहेत। खूप चांगला दिवस आहे। एक आनंदाचं जल्लोषाचं माहोल या ठिकाणी आज बघायला मिळालं, कारण एवढ्या वर्षाचा वनवास त्या ठिकाणी रामभक्तांचा संपलेला आहे। आज मुंबईतली पहिली ट्रेन आज या ठिकाणी जाते आणि अशाच आमच्या रोज ट्रेन जाणार आहेत आणि त्याचा आनंद मुंबईकर आणि रामभक्त घेतील। तर मुंबईतून विशेष आस्था ट्रेन ही आता अयोध्येकडे रवाना झालेली आहे। मुंबईकरांना आता रामलल्लाचं दर्शन घडवलं जाणार आहे। भाजपकडून ही विशेष मोहीम हाती घेण्यात असल्याचं कळतंय। भाजपचं मिशन दिल्ली वाया अयोध्या हे मिशन घेतल्याचं सुद्धा कळतंय। तर आपण पाहतोय मोठ्या संख्येनं इथे सगळे रामभक्त रवाना झालेले आहेत अयोध्येकडे। 1400 रामभक्त आता अयोध्येकडे रवाना झाल्याचं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। आता या सर्व संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। मला तुमचा सगळ्यांचा फार हेवा वाटतोय। मैं आप सब पे जल रहा हूं क्योंकि राम जी का दर्शन आपको मेरे से पहले मिलने वाला है। या सगळ्यांपेक्षा पहिले रामललांचं दर्शन मिळणार आहे आणि म्हणून पहिल्यांदा तर स्वतः करता एकदा टाळ्या वाजवून स्वतःचं अभिनंदन करा।